हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आपला आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजेच प्रवासाचा. आम्ही प्रवासासाठी म्हणजेच कुठे गेलो होतो हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि हो, कमेंटसुद्धा करत जावा. तर तुम्हाला हे पाहून कळलंच असेल की आम्ही आलो होतो महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारा कुलदैवत असणारे ते म्हणजेच जेजुरीचा खंडोबा या ठिकाणी. नक्कीच आम्हाला जरी हे मंदिर किंवा हे गाव जवळ आहे तर तिथपर्यंत जाण्यासाठी पण आम्हाला भरपूर असं म्हणजे हे करावं लागलं. अचानक झालेला हा प्लॅन होता. तर चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला भेटेल. तर ते पाहूयात आणि व्हिडिओ नक्कीच स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर अगदी आज आम्ही म्हणजेच लवकरच उठलो होतो कारण की लाईट नव्हती. आणि लाईट नसल्यावर काय असतं की आपल्याला जे पाणी आहे ना ते चुलीवर तापवावं लागतं, त्याच्यामुळे लवकर उठणं झालं. कारण की लाईट नव्हती. लाईट जर असली तर आपलं जो बॅलर आहे तो रात्रीचा बटन चालू करायचं, त्याच्यावर रात्रभर पाणी तापतं आणि सकाळी ते बटन बंद करायचं. पण लाईट नसल्यामुळे काय झालं की चुलीवर पाणी तापवावं लागलं. आणि लाईट नसली की गावाकडे पाण्याचा पण प्रॉब्लेम असतो, पाणीसुद्धा नव्हतं. तर म्हटलं स्वयंपाक तर झाला होता, कामसुद्धा काही नव्हतं. कारण की पाण्याशिवाय धुणं भांडी तर होणारच नव्हते. त्याच्यामुळे मग अगदी 9:30-10 वाजता डायरेक्ट प्लॅन झाला आमचा की जेजुरीला जायचं. भरपूर दिवसाचं जाणं होतं, म्हणजे भरपूर दिवसापासून जायचं होतं, पण तो अचानक प्लॅन झाला आणि शेवटी आम्ही निघालो. तर या इथे भुलेश्वर मंदिरसुद्धा आम्हाला जाताना लागतं. भुलेश्वर भरपूर असं जवळ आहे. तर नक्कीच कोणी जे लांबचे आपले व्हिडिओ पाहत असतील तर नक्कीच एक वेळेस भुलेश्वरला येऊन जा. अगदी छान असं हे मंदिर आहे. तर आम्ही तिथे आलो ते म्हणजेच पोरांचं जावळ ठेवायचं होतं त्या ठिकाणी. असं म्हणतात की आपल्या गावातल्या सटवाई देवीलाच ते जावळ ठेवलं जातं. आणि साईचं आणि कृष्णाचं आम्ही दोघांचं जावळ हे सोबतच ठेवलं. कारण की आमचं गाव दुसरीकडं आहे आणि तिथल्याच देवाला जावळ ठेवायचं होतं. पण साई 7 वर्षाचा झाला तरी जाणं झालं नाही. शेवटी दोन्ही मुलांचं जावळ आम्ही सोबतच ठेवलं. पण त्या गावात देवीला जायच्या आधी काळभैरवनाथाच्या मंदिरात यायचं होतं. म्हणजे जायचं आणि मग सटवाई देवीच्या मंदिरात जायचं असं होतं. तर काळभैरवनाथांचं मंदिरात दर्शनसुद्धा छान झालं. आणि त्यानंतर ना आम्ही इथे देवीच्या इथे ओटी वगैरे भरायला आलो आणि जे जावळ होतं ते सुद्धा इथंच ठेवलं. तर आता बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस जावळ काढलं त्याच वेळेस पाण्यात सोडून देतात किंवा बालाजीला दान करतात. किंवा मग सटवाई मातेच्या मंदिरात ठेवतात. तर आमचे आता कृष्णाचं जावळ काढलेलं 1-2-3 महिने झाले आणि साईचं जावळ काढलेलं 6-7 वर्ष झालं. तर दोघांचे सुद्धा जावळ आता आम्ही तिथे ठेवले. पेढ्याचा पुडा नेला होता कारण की नैवेद्य लहान मुलं असल्यामुळं सोबत नेले नाहीत. आणि त्यानंतर ना आलो ते म्हणजे जेजुरीला. जेजुरीला मात्र तुफान अशी गर्दी होती. त्याच दिवशी निवडणुकीचा सुद्धा निकाल लागला होता आणि पौष महिन्यातला पहिलाच रविवार असल्यामुळे भरपूर अशी गर्दी त्या ठिकाणी पाहायला भेटली. तर लहान मुलं जर सोबत असतील आणि त्यांनी जर त्रास दिला नाही तर प्रवासात काहीच वाटत नाही. दोन्ही मुलांनी आम्हाला त्रास दिला नाही कारण की आमचा प्रवास हा गाडीवर होता. आणि जेजुरी जरी म्हणजे आम्हाला जवळ असलं तरीसुद्धा गाडीवरचा प्रवास म्हटला की नको वाटतं. पण तितक्याच जर मुलांनी त्रास नाही दिला त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही. तर आता तुम्ही या इथे पाहू शकता भरपूर अशी गर्दी त्या ठिकाणी होती. आणि लाईनीला लागून आम्ही म्हणजे लाईनीला दर्शनासाठी थांबलो नाही, मुखदर्शन घेतलं. मुखदर्शनाला पण भरपूर अशी गर्दी होती. आणि जे लांबून लांबून भरपूर लांबून जे येणारे लोक आहेत कधीतरी येतात त्यांनी मात्र लाईनीत उभं राहूनच दर्शन घेतलं. आणि आमचं कसं आहे जेजुरी जवळ असल्यामुळे कधी पण जाणं येणं होतंच. तर या इथून आम्ही मुखदर्शन घेतलं.
लाईन भरपूर अशी लांबून होती. बरीचशी म्हणजे त्या लाईनीला तरी 2-4 तास लागलेच असते. आणि पोरं सोबत असले म्हटले की लाईनीत उभा राहायला कंटाळतात. त्याच्यामुळे आम्ही लाईनीत न उभा राहता मुखदर्शन घेतलं आणि तिथून नंतर म्हाळसादेवीचे तिथे जाऊन ओटी भरली. प्रत्येक ठिकाणी ही भरपूर अशी गर्दी होती. इथे सुद्धा फोटो काढायला भरपूर गर्दी होती. त्यानंतर साईचे आणि कृष्णाचे थोडेसे फोटोसुद्धा तिथे काढले. कारण की मुलांना फेटा, तलवार याचा आजकाल खूप वेळ आहे. म्हणजे शिवाजी महाराजांसारखं त्यांनासुद्धा लूक करायचा असतो. तर साईचासुद्धा फेटा घालून फोटो या इथे काढला. आणि त्यानंतर बाणाईचं दर्शन झाल्याशिवाय असं म्हणतात की जेजुरीचं दर्शन म्हणजेच खंडोबाचं दर्शन हे पाहून होत नाही. खाली आलो, बाणाईचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्हाला करायचं होता गोंधळ. म्हणजे आमच्या लग्नाचा तरी जागरण गोंधळ यादी झालेलंच आहे, पण आम्हाला सांगितलं होतं की जेजुरीला जाऊन जागरण गोंधळ करा. त्याच्यामुळे तिथे जाऊन सुद्धा आम्ही जागरण गोंधळ केलं. तर बरीचशी गर्दी असते ते जागरण गोंधळ करायला सुद्धा. म्हणजे किती अर्धा पाऊण तासाचंच ते असतं. आमच्या आधीसुद्धा 2 जण तिथे बसले होते. त्यांचं झाल्यानंतर शेवटी आमचा नंबर लागला आणि त्यानंतर मग जागरण गोंधळ जे काय आहे ते केलं. तर अगदी जो कार्यक्रम होता तो खूप छान अशा पद्धतीने पार पडला. म्हणजे जे आपण म्हणतो ना, जे आपण चित्तो की आपल्याला हे करायचंच आहे ते होत नाही. जे काही करायचं असतं ते अचानक होतं असं म्हणतात. तर अगदी आमचं दर्शनसुद्धा छान झालं आणि त्यानंतर गोंधळाचा जो कार्यक्रम होता तो सुद्धा छान असा पार पडला. साईच्या हातात मोबाईल असल्यामुळे तो कॅमेरा सारखा हलवत होता, पण तरीसुद्धा त्याने शूट घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर तिथे लंगर म्हणजे गोंधळ झाल्यानंतर आरती झाली आणि लंगरसुद्धा तोडला. तर जे काही आपल्या जागरण गोंधळाच्या वेळेस असतं तसंच तिथे सुद्धा करतात. फक्त अर्धा ते पाऊण तासामध्ये ते जागरण गोंधळ उरकतात. आणि त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. भरपूर काही दाखवण्यासारखं होतं, पण कंटाळा पण तितका चालता आणि लहान बाळ सोबत असल्यामुळे ते शक्य झालं नाही. इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.